चल धर. त्याची आज जागा बदलली. त्याला ते तिकडच्या पोलला राहत होता, शेवटच्या पोलला घेतलं. ते तिथं लय राडा केलाय. त्यांनी लय राडा केला तिथं. यार घास खाल्लाय ना, याला चांगली भूक लागली होती. बरं घास खाल्ला ह्याने चांगला. आता त्याला खुराक ठेवलंय. त्याच्यात त्याला शेंगदाणे पेंड आणि गुळी पेंड ठेवली. आता खुराक खाते ते बऱ्यापैकी. थोडंफार शिल्लक ठेवतं शेवट. मित्रांनो 2 दिवस व्हिडिओ आला नाही. मी मंगळवारी गेलो होतो पंढरपूरला आणि सोमवारचा व्हिडिओच मी आज सोडला आहे. कारण की एडिट झाला नव्हता आणि परत काल पण उशिरापर्यंत झोपलो होतो आणि काल पाऊस पण होता गावाकडं. तर त्याच्यामुळे काल व्हिडिओ बनवला नाही. पिल्ल्याला ठेवलं खुराक. आता मी आलोय बैलगाडी घेऊन काटवातल्या शेतात. आपल्या ऊसाकड गाडीत आणले, खत आणले गाडीत. खत टाकायचं आज ऊसाला. तर त्याच्यामुळे गावरान गुरं पण घरीच येत. आज गुरांना खायला टाकून आलो आम्ही. चिमणी आहे तिकडं चढाव कुठं लयच कटाळे आहे तू. सरजी एक थांबा, मला आता बघू द्या जागा गाडी सोडायला. गाडी कुठं सोडायची. हे डास असे परेशान करतात ना गुरांना. सारजा थांब रे, थांब ना मग तुला बी दम नाही. हे डास इकडून बी तशीच मान गच्च भरली. नुसते परेशान होते बैल. अगोदर बैलांचं खायचं नियोजन करतो काहीतरी. ह्याला जागा बघतो बांधायला. ह्याच बांधायला बांधतो. नंतर बघतो परत जागा बदलता येते ना. बैलांना आपल्या ऊसाच्या शेताच्या बांधाला बांधले. दोन्ही ऊसाच्या मध्ये बैलांना बांधले. आणि इकडं आपला मूग ऊसात मी मूग पेरला होता ना, तर तो मूग असा आहे बरं आहे. पण इकडं ऊसात सगळं पाणी साचलंय. काय एकदा पाऊस सुरू झाला ना परत ह्या शेतात काय करता येत नाही. म्हणजे पावसाचा सुरुवातीचा महिना ना, तर त्याच्यातच त्या महिन्यातच ह्या इकडच्या शेतात मशागत करता येते. मग नंतर असं पाणी साचून राहतं. आणि परत आपली वरच्याकडेला विहीर आहे ना, म्हणजे ह्या शेताच्या सुरुवातीला इथं मध्ये तर तिथं विहीर आहे. तर त्या विहिरीमुळे इथं सारखं पाणी साचलेलं राहतं. आणि ह्या खालच्या शेतात नाही साचत, कारण ह्याच्यात पलीकडे नदी आहे ना, तर नदीमुळं पाणी झिरपून खाली जातं. तर ह्या शेतात पाणी नाही जास्त साचत. पण विहिरीमुळं ह्या शेतात पाणी साचतं. आणि परत आपल्याला ह्या ऊसाला आज खत टाकायचं आहे. तर बघू कसं चलता वगैरे येतं आहे काय. पाणी तर सगळ्या सरात साचलेलंच आहे. ह्या पावसाच्या अगोदर खत टाकून घ्यायला पाहिजे होतं. आपल्याला पण थोडा उशीरच झाला आहे. ह्या ऊसात आता मशागतच करता येत नाही. अगोदरच मशागत करून घ्यायला पाहिजे होती. म्हणजे त्यावेळेस आवत वगैरे चलतं ह्याच्यात. म्हणजे आपलं माती लावायचं यंत्र वगैरे ना, तर ते चलतं. आता पाऊस सुरू झाला आहे ना, तर मग आता सध्याला काही चलत नाही यंत्र वगैरे ह्याच्यात. हे बघा इकडं पण पाणी साचलेलं आहे. ह्या खालच्या शेतात जर 15-20 दिवस पाऊस नाही पडला ना, तर मग वापसा येतो. इकडं चालू आहे खत कालवायचं. किती पाट्या भरले रे गुणी. 32. ही विहीर कशी काटापर्यंत भरली ना, ही विहीर एवढी भरली त्याच्यामुळेच ऊसात पाणी साचले. अगोदर विहीरच्याकडे आपले झाड होते बरं का. तिकडं बाबळीचं झाड होतं आणि इथं लिंबाचं होतं आणि इकडून छोटाले लिंब होते. सगळ्याकडे झाडच होते. आपला गवळा आहे ना, एकदा ह्या विहिरीत पडला होता. म्हणजे आला स्वतः नंतर बाहेर, म्हणजे थोडी मदत केल्यानंतर. पण पडला होता चरता त्याला काबरेनी का कोणत्या तरी दुसऱ्या काही धक्का दिला होता. तर ते साईडला चरत होता आणि धक्का दिल्यावर पडला पाण्यात. इकडं गुरांना चरायला आहे चांगलं गवत आहे. म्हणजे छोटाला गवत आहे पण भरपूर आहे. चला आता आपलं खत टाकायला चालू करायचं आहे. तरी असं भरून घेतो हातात. आता हात खराब होते ते एकदमच एक हाताने. म्हणजे पाणी सुटतं हाताला, घाम येऊन पाणी सुटतं. तर एका लाईनीला ना एवढी पाटी टाकायची एका लाईनला. आता मी चाललो आहे पाटी घेऊन. पप्पा भाई आता गेली पुढं. लय जोड रे हे खत. ह्या ऊसात आपण मूग पेरलेला असलं भारी आला राव मूग. पलीकडच्या साईडने पाणी साचले ना, तर त्याच्यामुळे जरा मार खाल्ला मूगाने. बारीक आहे पण इकडं चांगला मोठाला मूग आहे. इकडं मध्ये बघितलं ना, मध्ये चांगला आहे राव मूग. बघा इकडं. चला आता मी खत टाकायला चालू करतो. फोन बंद करतो. एवढी पाटी मला ही 70 ते 80 फुटाची सरी असेल. 80 फुटाच्या पुढं असेल. 100 फूट सरी असेल. तर ह्या सरीला मला एवढी पाटी थोडी थोडी करून टाकायची ऊसाच्या बुडाला खत.
तर आता आमचं खत टाकून झालं. ही पाठीमागं आपली नदी, एवढं पाणी येते नदीला सध्याला, कारण की तलाव पूर्ण भरला आहे. तलाव ओव्हरफ्लो होते ना, तर त्याच्यामुळे एवढं पाणी येते नदीला. कधी कधी पाऊस जास्त पडला तर पाणी जास्त येतं, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त येतं. मी जिथं उभा आहे तिथं पण पाणी येतं पाऊस जास्त पडला तर. आणि पाऊस कमी असेल नॉर्मल दिवाळीपर्यंत एवढं पाणी वाहत राहतं. पाऊस नाही पडला तरी एवढं पाणी तर वाहत राहते. आणि ही आपली नदी जिथं आपले गुरं चरायला येतात. आज गुरं आपले घरीच आहेत. हे बघा एवढं असं पाणी वाहते नदीचं एकदा बरंच. हा असं पाणी वाहते नदीचं. चला बैलगाडी मी तिथं झोपून उभा केली. आता थोडा पाऊस येतोय, कारण सकाळून एकदम गरमत होतं, धगत होतं, ऊन जास्त लागत होतं, त्याच्यामुळे पाऊस तर येणारच होता. आणि आता 3:30-4 वाजले असतील. आता टाईम किती झाला आहे? आता 3:30 वाजलेत. आमचं खत टाकायचं झालं आहे. हात लय खराब झाले ते. मी तोंड हात पाय धुतले नदीवर. हाताने कसं थोडं चुनचुन होतं खताने हाताला, तर थोडंसं चिखलाच्या हाताने ते धुवून आलो. थांब 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 चल सर्च. आता थोडं नॉर्मल पाऊस चालू आहे. घरी जाय पण मी पूर्ण भिजतोय एवढ्या पावसात. आता गुरं दिले सोडून आपले. आत्ता किती 3:30 पावणे 4 वाजलेत. पावणे 4ला आता गुरं जातील तर डायरेक्ट 6:30 वाजता येतील. आता 4 ते 6:30 पावणे 7 वाजता येतील गुरं. तोपर्यंत मग आता घरच्यांना खायला टाकायचं. घरच्यांना जर्शयांना घास खायला टाकायचं. बैलांना मी तिकडं चरायला नेईल. मला ज्वारी कापायची तिकडं. भैया तोडतो इकडे नेपेर. आज ज्वारी नाही कापायची, कारण की आज थोडा पाऊस येतो ना टिपका, तर त्याच्यामुळे इथंच घराजवळच नेपेर तोडायचं. नेपेर नेऊन टाकायचं. ज्वारी कापायला लई वेळ लागतो. नेपेर काय 20 मिनिटात तोडून होतो. 20 मिनिटात तोडून होतो, 20 मिनिटात वाहून होतो. ज्वारी लई वेळ लागतो. आज बैल उपाशीच राहतात राव. म्हणजे उपाशी म्हणजे रात्रीच्या लाईट आले त्यांना खायला टाकायचं 9:30 वाजता. पण आता कुट्टी शिल्लक नाही आणि बाहेर चरायला पाऊस येतोय थोडा, तर त्याच्यामुळे त्यांना कुठं चारायला बांधायला जमणार नाही. आणि मी पण घेऊन चारणार नाही त्यांना. राहू दे, मी त्यांना सध्याला थोडा भुसा टाकेल. आणि परत रात्रीच्याला 9:30ला लाईट आली ना, मग बैलांना खायला टाकेन. बैलांना आणि हरण्याला. हरणे त्याची सकाळी कुट्टी खाल्लेली बैलांनी, पण आता संध्याकाळी 5-6 वाजता खायला टाकाय काय नाही त्यांना. आणि इथं आपल्याकडं कुट्टी शिल्लक आहे थोडीशी, तर ही अर्ध कॅरेट आणि इकडं खाली 1 कॅरेट आहे. तर हे ह्या पिल्ल्याला लागतं. म्हणजे तेवढं ते कुट्टी खात नाही, पण त्यासमोर लागते सारखी तेवढी कुट्टी. तर त्याच्यामुळे एवढी कुट्टी इथं राहून दिली. बाकी ह्या कॅरेटमध्ये भुस आहे. मग संध्याकाळी मी आता नेपेर आणतोच आहे ना मी, तर संध्याकाळी मग कुट्टी करून टाकेन त्यांना. मोसंबीला किती फुलं आलेत बे टाईम. वास येते ह्या फुलांचा, चांगला वास येते राव. इकडं वरच्या बाजूला आणखीन कळ्या भरपूर आहेत तिला. ह्या मोसंबीला कळ्या भरपूर आहेत. आता यायला चालू होते. ह्या मोसंबीला म्हणजे बाजूच्याला बी येते फुलं. मी मोसंब्याच्या शेतातून हिऱ्यासाठी घास आणलाय, खाता येतात ते. मी थोडं बांधाचं गवत आणलंय, बैलांना खायला टाकले, पुढं गायाला बी खायला टाकले. बैल, कारण की फक्त बैलांना हिरवं भेटलं नव्हतं, हरण्याला आणि बैलांना, तर त्याच्यामुळे हरण्याला आणि बैलाला खायला टाकलंय गवत. बाकी पलीकडे मेंटास बी आज गोठ्यातच आहे ना, तर तिकडे मेंटासला बी गवत खायला टाकले. आणि बारकी ती तांबडी पिल्ली तर काय खात नाही. बाकी म्हणजे बराच वेळ झालं खायला टाकलेलं, आता खायचं होत आलं ह्या गुरांचं. आणि आता आपले गावरान गुरं चरायला गेलते ना, गावरान गुरं पण आलेत. गुरं 4:15 वाजता चरायला गेले होते. आत्ता 6:30 वाजलेत. 6:30ला परत आलेत. त्याच्यातली वृंदा ह्या पुढच्या गाया फक्त तिकडे जाऊन द्यायच्या. तर जगून आलेत राव. हे गावरान चल तिकडे. आधी ह्याला बांधून घेतो. थांब गंगा चल इकडे थांब.
चला आता खिल्लारीला बी जागेवर बांधतो. तिला आम्ही इथंच चरायला बांधलं होतं. हे इंच न बसलं, इथलं गवत खाल्लं तिने आज दिवसभर. आता ती पाणी नाही पिणार कारण की पावसात भिजल्यावर खिल्लारी पाणीच पित नाही. ही नाही पिणार पाणी म्हणजे नाही पिणार. आली तर हौदाकडं. काल ती भरपूर पाणी पिलेली आणि आज पिली असती पाणी. पावसाने भिजली नसती ना तर पाणी पिली असती, पण भरपूर पावसात भिजली त्याच्यामुळे ती पाणी नाही पिणार. बैल बी तिकडं रानात बिचरलेत ना तरी पण पाणी नाही पिले कारण बैल पावसात भिजून आलते. इथं पलीकडे मी खिल्लारीसाठी गवत आणून ठेवले तिथं, पण ते वासरू दूध पिल्यावरच खिल्लारीला टाकणार. आणि आज हिऱ्याला जाग्यावर दूध आहे. हिऱ्या चल ये, थांब की, तिला पुढं तर येते गायला. हे वासरू एक आडवं जातं तिला. तर हिऱ्या दूध पिलाय, हिऱ्याला खायला गवत टाकलंय, इकडे खिल्लारीला खायला गवत टाकलंय. ह्यांच्याकडे आता मी येणारच नाही. ह्यांच्याकडे आता डायरेक्ट उद्या सकाळी यायचं. आता दूध वगैरे पाजलं, खायला वगैरे टाकलं, यांची व्यवस्था झाली सगळी. त्यांच्याकडे डायरेक्ट उद्या सकाळी यायचं. हरण्याला पाणी पाजायचंय. बाहेर पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं जागेवर पाणी. आज सूर्य मावळच तिकडं किती लाल झाले, असं इकडनं दिसत नाही पण असं बघितलं ना तर किती लाल झाले. म्हणजे रोज भगवा असते, आज लाल झालंय म्हणजे गुलाबी. बस काय.